आमच्या कॉलेजकडून तुम्ही ना इक्वेलिटीची अपेक्षा सोडून महाराष्ट्रीयन गुजराती हां सॉरी सर D2D नाही, महाराष्ट्र आणि गुजराती ह्यामध्ये ना एक आहे ना ती इक्वेलिटी राहते ना स्टुडंट्समध्ये, की सर लोक हे करेल की सगळे स्टुडंट इक्वल मानन, असं ह्या कॉलेजकडून अपेक्षा सोडून द्या. पार्थ बोलला की रात्री मी बडतळत होतो, काहीतरी बडतळत होतो, काय बडतळत होतो. तर सुप्रभात मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. तर आज आहे शुक्रवार आणि आजचा प्लॅन आहे की आम्हाला आज पूर्ण कॉलेज अटेंड करायचं आहे. तर सीन झाला असा आहे की आमच्या इथं मिड सेम झाल्या त्यानंतर आम्ही पहिलं लेक्चर तर फर्स्ट लेक्चर टू लास्ट प्रॅक्टिकल अटेंड नाही केले. सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत अटेंड नाही केलेले, कारण की मध्ये स्पोर्ट्स वीक चालू होत्या, पोरं घरी जात होते आणि रूमवरती सध्या आम्ही दोघंच आहे आणि त्यामुळे पोरं पण नसल्यामुळे मूडच नाही होत. तर मग आम्ही आज ठरवलं आहे की आज सगळे प्रॅक्टिकल अटेंड करायचे. आम्हाला प्रॅक्टिकल चेकसुद्धा करायचे. काल रात्री आम्ही लिहत होतो प्रॅक्टिकल, तरी माझा बोट पूर्ण लाल होऊन गेला होता. लाल लिहू इथं असं रक्त गोठलं होतं ना, तसं होतं. माझं एक पेन संपलं, माझे असाइनमेंट पेपर संपले, मी एवढं लिहिलं होतं काल. मग आता मला ते आज चेक करायचं आहे. होपफुली की आज ते चेक व्हायला पाहिजे. प्लॅन तर तोच आहे. आणि मी सध्या टेरिसवरती आलो होतो कारण की मला थोडीशी फ्रेश हवा पाहिजे होती. सकाळी मेडिटेशन करायची इच्छा होती माझी, पण आज मेडिटेशन काही जमलं नाही. आपण उद्या ट्राय करू मेडिटेशन करायचं. आणि आता सध्या ऊन पण खूप लागतं आहे माझ्या डोळ्याला. आता वाजले असेल मे बी 8:30 वाजले असेल. मी इथं आलो होतो 7:30 वाजता आलो होतो. मी खरं म्हणतो आपली बुक रीड करायला आलो होतो. शो ऑफ नाही करत आहे, पण खरं बुक रीड करायला आलो होतो. आणि मग आता बुक तर रीड केलेली, आता आपण चाललो खाली. पहिले फ्रेशन अप होऊ, आंघोळ करू, दात घासू, मगच पुढं बघू. ठीक आहे, चला या. म्हणजे फ्रेशन अप होऊ करतो. तर चला भेटू फ्रेशन अप झाल्यावर. तर मंडळी रेडी झालं कॉलेज जाण्यासाठी, तर चला. नाही सकाळी दिसला तू मला काल रात्री किती विचारत होता है ना, एवढ्या झोपेत बोल होत तू. मी झोपेत नव्हतो बोलत, मला जाग होती. मी बोललो की ते ग्राउंडचं बोललो होतं काहीतरी. ग्राउंडचा काय पार्थ बोलला की रात्री मी बडतळत होतो, काय बडतळत होतो, ग्राउंडचं काहीतरी बोललो. मला आठवतं, मला जाग आली होती, पण मी असं ग्राउंडचं काहीतरी बोलत होतो. एवढं मित्रांनो, लेक्चरला आलो होते आम्ही, पण इथं सीन आहे की 4च जण आहे. मला हे नाही कळत की पोरं येत का नाही. इच्छा अशी आपली इच्छा असते रोजची, आज जायचं का नाही, तसं त्यांचं पण असेल ना काहीतरी. तर भावांनो, कॉलेजला येऊन पूर्ण वेस्ट झालेलं आहे. वेस्ट झालं कॉलेजला येणं. फक्त 2 घंटे येऊन मी मोबाईल बघितला, बाकी काहीच नाही. मोबाईलची चार्जिंग खपवली, अटेंडन्स लागली, अटेंडन्ससाठी आलो होतो, ती लागली. आणि चेकिंग तर काय झाली नाही, तिने चेकिंग केली नाही. आणि त्याच्यात पण एक सीन झाला. आमच्या कॉलेजकडून तुम्ही ना इक्वेलिटीची अपेक्षा सोडून टाका. आमच्यामध्ये आणि रेग्युलरवाल्यांमध्ये, आम्ही D2D आहे आणि रेग्युलरवाल्यांमध्ये इक्वेलिटी नाही आहे. आत्ताचा सीन सांगतो तुम्हाला. महाराष्ट्रीयन गुजराती हां सॉरी सर, D2D नाही, महाराष्ट्र आणि गुजराती ह्यामध्ये ना एक आहे ना ती इक्वेलिटी राहते ना स्टुडंट्समध्ये, की सर लोक हे करेल की सगळे स्टुडंट इक्वल मानन, असं ह्या कॉलेजकडून अपेक्षा सोडून द्या. कारण की आत्ता काय सीन झाला, आत्ता त्या सरने त्याच्याकडे अटेंडन्स शीट दिली आणि त्याच्यासमोर तिने त्या सरसमोर प्रॉक्सी लावली. तो बोलतो सर बोलतो इथं साईन कर इथं. आता प्रॉक्स इथं आम्ही पण लावलेली, इथंच काही अडचण नाही आहे, पण आम्ही तो नसताना लावतो. माहीत नाही की आम्ही प्रॉक्सी लावलेली आहे. आणि आता ह्या केसमध्ये D2D म्हणजे गुजरातीवाल्यांमध्ये ह्यो स्वतः होऊन देतो की हा बेटा तुम्ही इथं प्रॉक्सी लावा. मग इक्वेलिटी कुठे गेली? तो ताने दिल अटेंडन्सवरतून, पण असं हे नाही करणार की ना तुम्ही इथं प्रॉक्सी लावा असं तसं. तर भावांनो, आता जेवण झालेलं आहे. आता चाललो आहे परत कॉलेजला प्रॅक्टिकल अटेंड करायचे, कारण की प्रॅक्टिकल चेक करायचे. तर मित्रांनो, इट्स टाइम टू बॅक टू अवर रूम. चेक झालेले, ते खुश आहे. मार्क कमी दिले, 7-7 दिले, पण जाऊन द्या. आता आमच्यावरची मेहरबानी केली, त्यामुळं धन्यवाद त्यांचं. चेक करून घेतले, 7-7 मार्क दिलेले, काही अडचण नाही. आता उद्या सुट्टी आहे मित्रांनो, परवा पण सुट्टी आहे. 2 दिवस चिल आहे, एकदम निवांत आहे, काही अडचण नाही. तसं पण आम्ही तर जेव्हापासून आमची एक्झाम झाली तेव्हापासून आम्ही चिलच आहे, असं बोलू शकता तुम्ही. वारं सुटलं आहे, पण ऊन पण भरपूर आहे, पाहू शकतात.
ठीक आहे चालन. ब्लॉगला एंड करतो आजच्या. होता का? आता end करतो. सी यू, बाय बाय, टाटा. डोळे लाईक बंद करा, करून वर सबस्क्राईब बघ. करा. डोळे